नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका चारचाकी वाहनातून 2 गायींची तस्करी होत असल्याचे उघड झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. वाहनाच्या दरवाजाबाहेर गायीचा पाय दिसल्याने काही तरुणांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ वाहनाचा पाठलाग करत ते अडवले. तपासणी केली असता वाहनात 2 गायी कोंबून भरल्याचे समोर आले. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि संतप्त जमावाने दोघा तस्करांना मारहाण करत वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दरम्यान भाजप आमदार अनुप अग्रवाल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थेट हस्तक्षेप केला. त्यांनी संतप्त जमावाला शांततेचे आवाहन करत कायदा हातात न घेण्याचे सांगितले. त्यांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक बिघडण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला. यावेळी त्यांनी गायींच्या तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली. आज आमच्या हिंदुत्ववादी लोकांनी स्टेशन रोड परिसरातील सर्व आमचे हिंदुत्ववादी पोरांनी एक गाडीमध्ये भरधावाने 2 गाय साखळीवरनं घेऊन काही कसाई लोक जात होते आणि अक्षरशः गाईचा पाय हा गाडीच्या बाहेर लटकत होता आणि ते घसरत घेऊन चालले होते. तर स्वतःचा जीव धोक्यात टाकून या पोरांनी आज त्या 2 आमच्या गौमातेंचा जीव वाचवला. काही दिवसापूर्वीच मी आदरणीय SP साहेबांना पत्र दिलेलं आहे का धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कत्तलखाने चालतात, हे ताबडतोब बंद झाले पाहिजे. परंतु मला वाटतं त्यांनाही काही याची पडलेली नाही आणि अशा परिस्थितीत जर पब्लिकने कायदा हातात घेतला तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात. आणि गौ ही आमची माता आहे, गायला आम्ही माता मानतो आणि गौ मातेसाठी आम्ही हिंदुत्व जेवढेही आमचे हिंदुत्व लोक आहोत ते सर्वजण काही करायला तयार. तरी माझी SP साहेबांना परत विनंती आहे का आपण कडक कारवाई करा आणि जे आदरणीय देवेंद्र भाऊंनी जो कायदा आता लागू करून दिलेला आहे त्या यांना मोकोका लावा, तर या दोघांना मोकोका लागला पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.